मॉर्निंग सगळ्यांना. कशा सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता वाजले सकाळचे 8:30 आणि आज आहे संडे. प्लॅन आहे आपला संडे राईडचा. सकाळी लवकर जायला पाहिजे होतं पण नाही यार, झोपच उठली नाही. सो आता 8:30 वाजलेत. अजूनही मी रेडी झालो आहे, नाश्ता वगैरे झाला आहे, कॉफी वगैरे घेऊया आणि मग निघूया. चाललो आहे कुठं? तर आपण मिसिंग लिंक व्ह्यू पॉईंटला चाललो आहे. मिसिंग लिंकवर जाता आलेलं नाही आहे अजूनही, पण एक व्ह्यू पॉईंटसाठी जाऊया. संडे राईड पण होईल. गाडी पण खूप दिवस झाले चालवली पण नाही आहे मी. सो गाडी कुठली घेऊन चाललो आहे? तर आपली KTM ॲडव्हेंचर 390X घेऊन चाललो आहे. जाऊया. मस्त रायडिंग गिअर वगैरे सगळं पार्टीज आहे माझ्या, हेल्मेट वगैरे सगळं रेडी आहे. कॉफी घेऊया आणि निघूया. डिस्टन्स काहीतरी असेल 50 ते 70 किलोमीटरच्या मध्ये असायला पाहिजे. आणि मॅप वगैरे लावायची गरज नाही आहे, मला रूट माहिती आहे. तर आपण जाऊ. विषय असा आहे की यार, व्ह्यू पॉईंट आहे ना, खूप असं बघितलं असेल सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती वगैरे, तर एक ती बघायची इच्छा. आणि संडे राईड पण होऊन जाईल. फक्त एवढंच आहे, थोडं उन्हाला आता सहन करावं लागलं, बट इट्स ओके. सगळं आपल्या म्हणण्यानुसार नाही होणार. सो चला ठीक आहे, जाऊया. मस्त गेअरअप होऊया. तुम्हाला भेटतो सीधा मोठं व्लॉगिंग सेटअपमध्ये. तर आलो आपण खाली आणि ही आहे आपली गाडी, द बीस्ट. काय वाटते यार, एक नंबर वाटते. खूप दिवसानंतर मी पण बघतोय याला. तर कवर आहे ना तिकडे, त्या कवरमध्ये झाकून ठेवली होती, कारण की धूळ माती खूप उडते ना, घाण होतं ते बिचारी. हा मी एक Insta 360चं ही स्टिक मागवली, इनविजिबल स्टिक. आणि हा माउंट पण, हा माउंट थोडा फेल आहे, हालतो आहे. तर एवढं त्यात मोमेंटम नाही पाहिजे, एवढा प्ले नाही पाहिजे त्यात. तर तो आपण रिटर्न करू. तुम्ही थोडे गाडीचे सिनेमॅटिक चेक करा. तर आलो आता आपण आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. गाडीला कोल्ड स्टार्ट करून ठेवली होती. अँगल बघूया बरोबर आहे का. ठीक आहे, रनिंगमध्ये करू आपण ॲडजस्ट. चला निघूया बिल्डिंग खालना. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. जाऊया मस्त. लफडा झाला यार सगळा. तर मला माहीत नाही माझा आवाज किती येतो आहे, कारण की माईकचा यार तो फिल्टर असतो ना स्पंचवाला, तोच पडला आहे. ठीक आहे, निघलो आहे. जाऊया आता. बघूया किलोमीटर्स. बरं आठवलं, किलोमीटर 0 करतो म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला डिस्टन्स सांगता येईल मला. मी ट्रिप 1 करतो. रिसेट, एव्हरीथिंग इज रिसेट. बघा सगळं रिसेट झालेलं आहे. आता जाऊया. पहिला घेऊया गाडीत फ्यूल. पळसपावरनं पेट्रोल घेऊ. जास्त खाली झालं. हां, अरे अँगल सेट करणं पण तर एक वेगळी बिमारी आहे. अँगल सेट नाही होत व्यवस्थित. इट्स ओके. अशीच गाडी चालवायची आहे. थोडं खाली करू शकतो मी अजून. आता ठीक आहे, आता बरोबर येतोय. पूर्ण मस्त हँडल, पुढचा व्ह्यू, वायझर वगैरे सगळं व्यवस्थित, एकदम नीट. आणि ही स्टिक बघा आत्ताच किती हालती आहे. तुम्ही इंस्टाची स्टिक लावली ना, खूप हालती आहे भाई, खूप हालती आहे. त्याचा खालचा जो तो आहे ना, तो मला रिप्लेस करावा लागेल, रिटर्न मागावा लागेल. बिकॉज इट्स नॉट हेल्पिंग एनी मोर. म्हणजे हेल्पिंग एनी मोर काय, घेतल्यापासूनच हेल्प नाही करत आहे. मस्त छान. काय घाम आला होता यार, खाली उभा होतो मी, ते स्टिक वगैरे लावत होतो ना, घामच घाम झाला होता मला, घमाघम घाम. सिग्नलला थांबूया. आला आपण आता पळसाला. HP मध्ये आहोत. पेट्रोल भरून घेऊया थोडंफार, जाऊन ये पुरती. रिझर्वला पण आली गाडी. तर पेट्रोल घेऊन झालं आहे आपलं आणि निघूया आता. 200ची रेंज दाखवते, वाढेल ते 16चा ॲव्हरेज दाखवते, कारण की रिसेट केलं होतं म्हणून. पण पनवेलमधनं बाहेर पण नाही निघलं अजून, पळसाला आहे. आणि एक खूप शॉक भेटला आहे. वरती बघा आकाशात पूर्ण ढगा आलेत.
पावसाचा सीन दिसतोय मला. बट ठीक आहे, जाताना नको पडायला, येताना भेटलं तर काय हरकत नाही आहे, पण जाताना नको यार. आणि तिकडे जाऊन ज्या व्ह्यूसाठी चाललो आहे ते व्ह्यू कॅप्चर होऊ दे, म्हणजे आम्हालाही दिसू दे आणि ते आम्हाला जेवढे चांगले वाटेल तेवढे ते चांगले कॅप्चर पण होऊ दे, जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकेन. या टेन्शनवाला माहोल हो गया पुरा, काय बोलू. जाऊया मस्त. गरमी तर आहे, खूप आहे गरमी भाई. जरा 1 मिनिटासाठी जरी थांबलं ना तरी वाट लागते. आता मला माहिती नाही यार या माईकमधनं माझा किती आवाज चांगला कॅप्चर होतो आहे, कारण की विंड नॉईज जास्ती घेणार होता तो, कारण की त्याचा तो फिल्टर पडला आहे कुठेतरी. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही त्याला, होईल काय ना काय. आपण एडिटिंगमध्ये नॉईज रिडक्शन वगैरे करून काहीतरी मॅनेज करू. वातावरण भारी आहे, सध्या ऊन नाही पण गरमी आहे. ते बोलतात ना लू चालते ना, एक गरम हवा, ती गरम हवा आहे. आणि हा घोडा आहेच गरमी फेकायला, पायांना गरमी द्यायला. एक नंबर गरमी. भाई काय खतरनाक व्ह्यू येतोय यार, एक नंबर. पूर्ण माउंटन रेंज बघा आणि वरती ढगं बघा यार. कॅमेरा किती जस्टिस करते माहीत नाही, पण असं ब्रिज वरती होतो ना यार, इकडचे डोंगर, समोरचा डोंगर आणि वरती काळे काळे ढगं. अरे एकदम ब्लॅक भाई, एकदम ब्लॅक. आता हे कॅमेरा वगैरे ISO ते सगळं गुडगोबर करून टाकतं, पण तरी पण तुम्हाला हलकं समजत असेल. मला ॲक्च्युली काय बोलायचं आहे ते एक नंबर वाटतं, एक नंबर बघायला. सिनिक भाई, सिनिक. आणि ब्रिजवरनं तर अतिउत्तम वाटत होतं, अतिउत्तम. माझ्या डोक्यातनं आता एक डाऊट आहे, म्हणजे डाऊट नाही, एक प्रश्न आहे म्हणा, की आता आपण जो मिसिंग लिंक बघायला चाललो आहे, तर आता आपण मिसिंग लिंकवरनं आपण ट्रॅव्हल नाही करणार आहे, आपण तो एक वरनं एरियल व्ह्यू घेणार आहोत. तर ज्यांनी कोणी मिसिंग लिंकवरनं आजपण जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून ट्रॅव्हल केला असेल, खरंच फायदा आहे का? फायदा आहे, फायद्यासाठीच बनवला आहे तो. पण जे मिसिंग लिंक चालू व्हायच्या पूर्वीचे हाल, खंडाळा घाटातले, जो पुणे एक्सप्रेस हायवे होता, आपण टोल भरत होतो तरी पण आपण ट्रॅफिकमध्ये उभे राहत होतो 2-2, 3-3 तास, कधी 5-5, 10-10 तास पण लोक उभे राहिले आहेत, कारण की काही मिसहॅपनिंग झाली, काही ॲक्सिडेंट झालं रस्त्यावरती. खूप सारे किस्से आहेत, असं काय वेगळं मला सांगायची गरज नाही आहे. जे ट्रॅव्हल करतात पुणे, मुंबई वगैरे, किंवा जे पुणे हायवेवरनं ज्यांनी ट्रॅव्हल केलं त्यांना तर माहिती आहे की काय ट्रॅफिक होते. हा रस्ता आता मिसिंग लिंक कसा आहे, माझ्या माहितीनुसार काहीतरी 13-14 किलोमीटरचा स्ट्रेच आहे, जो टोटली खंडाला घाट अवॉइड करतो, पूर्ण बाहेरून घेऊन जातो. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मिसिंग लिंकच्याबद्दल तुमचं काय मत आहे. जे काही बनवलं आहे, जे काही आता आपल्यासमोर पुढ्यात आहे, ते खरंच फायदेशीर आहे का नाही आहे, तुम्हाला तुमचं काय मत आहे त्याच्यावर मला सांगा. मला तरी फायदेशीर वाटतं. मी अजून प्रवास नाही केला त्याच्यावर, पण आत्तापर्यंतचे रिव्ह्यूज वगैरे ऐकून हां काही लोकांना असं वाटत असेल यार तिथं फोटो काढून देत नाही वगैरे, तर यार ती फोटो काढायची जागा नाही आहे. बट ऑब्वियस ते आपण समजून घ्यायला पाहिजे, कारण की ती तिकडे गाड्या स्पीडनी जातात, तुम्ही थांबणार, ट्रॅफिक होणार, मग ते उपयोग नाही त्या ब्रिजचा काय. सो तो फोटो वगैरे ते गोष्ट वेगळी आहे, ते नका ठेवू डोक्यात. पण मला खरंच सांगा किती फायदा आहे मिसिंग लिंकचा तो. भाई हे काय आहे, ह्यानी गाडीत काय टाकलं आहे नक्की, गाडीचा याचा काय विषय आहे. अरे किती दूर काढत चालला आहे, खूप जास्ती ब्रो. दादा सर्व्हिसिंग करत जा कधीतरी गाडीची. हो भाई साहेब, रस्त्यावर निघलं काय काय बघायला भेटतं सिरियसली. खूप जास्ती पाठून दिसतंय हा, तो धूर काढतोय, तो एखादा ट्रक बिकवाला कसा धूर काढतोय तसं वाटतंय ते. बट ठीक आहे, काहीतरी असेल प्रॉब्लेम, इंजिन ह्या त्या. गाडी म्हणजे असं नाही घेतलं का झालं, उसको बहुत कुछ देखना पडतं है यार. बघा आता एवढी मोठी मी गाडी घेतली आहे, तरी पण फक्त वर्षभरात 4,500 चालू शकलोय. कुठं जाता येत नाही आहे मला यार, खरं सांगतो. कामाचा लोड एवढा आहे ना, आणि यार त्याच्याकडं आपण दुर्लक्ष पण नाही करू शकत. तर ते असं होऊन जातं ना, डोक्यात असं चालतं की यार आता करून घेतो, आता कामाचं आहे बाजू ती करून घेतो, मग नंतरला कुठेतरी लांब जाईन वगैरे. पण नाही भाई, कामं आणि रिस्पॉन्सिबिलिटीज खतमच नाही होत. खूप जण रिलेट करू शकतील मला, जे कोणी व्हिडिओ बघत असतील ते.
तर थोड्या वेळासाठी आपण हायवे सोडतोय, इथं कर्जत साईडला लेफ्ट टर्न मारतोय, कारण की इकडनं जातोय आणि हे काकांकडचं ज्यूस नाही पिलं तर मजा नाही. ज्यूस घेऊया काकांच्याकडनं. कोणाकोणाला ही जागा माहिती आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही कर्जत फाट्यावर येते, म्हणजे खोपोलीवरनं जो कर्जतला फाटा आहे ना जायला, त्या फाट्यावर येते. एक नंबर लागतो. खूप आधीपासून आम्ही इथे येतोय, म्हणजे मी तरी येतोय, म्हणून दिसले तर आता आहेत चालू तर पिऊन घेऊया. झालं ज्यूस पिल्ला, बॅक ऑन द रोड. मजा आली, खूप रिफ्रेशिंग वाटला भाई साहब. अरे गेल्या 8-10 वर्षापासून आम्ही इकडे काकांकडे ज्यूस पितोय भाई. 8 वर्ष तर डेफिनेटली झाले, तर 8 वर्षाच्या वरच झालेत, 10 पण झाले असते, पण 8 तर डेफिनेटली झालेत. खूप भारी. आणि आता आहे ना बघा, ढगं थोडी कमी झाले, ढगं पाठी सोडून आलो आम्ही. थोडी हलकामध्ये ऊन येतोय, मग नंतर सावली येते. अरे वेदर इतना कन्फ्यूज हुआ है तो हम बंद हुआ क्या. माणसं तर कन्फ्यूज होणारच भाई साहब. माणसांसारखं ढगं पण तर डिप्रेशनमध्ये नाही गेली ना, काय भरोसा नाही. व्ह्यू बघा ना, बाबा रे बाबा. काय आहे, पाऊस पडून गेलाय ना, पाऊस पडतोय ॲक्च्युली इकडे. हप्ताभरमध्ये पाऊस झाला आहे 2-3 वेळा, तर त्यामुळे ग्रीनरी आहे. आणि 2 रायडर 2 साईडनी मला ओव्हरटेक करताना, जाऊ दे त्यांना घाई असेल. मस्त माउंटेन रेंज बघा, पूर्ण ग्रीन. मध्ये जिथं कातल आहे तिथं कातल आहे, पण हिरवळ बघा ना. असं वाटतं का मे महिना आहे. पाऊस पडतोय यार, लास्ट वीक पूर्ण 2-4 वेळा पाऊस झाला इकडे. आत्ता पण वेदर बघा ना तुम्ही. खोपोली गेलं आपण क्रॉस, आणि आता आपण खंडाळा घाट चढायला चालू करतोय. मस्त छान छान. पाऊस पडून गेला म्हणून हिरवळ बघा किती आहे. मस्त आहे, मजा येते. जरी थोडं मध्ये ऊन असलं, गरमी असली तरी भाई, ज्याला रायडिंगचा शौक आहे ना, उसको कोई कुछ चीज अफेक्ट नाही करती बाबा. कुठलीच गोष्ट त्याला अफेक्ट नाही करत. RTX विनीत बघून घ्या, RTX कशी दिसते ती. साला कधीपासून बोलतोय जाणार टेस्ट राईड घेणार, जातच नाही आहे डॉंकी. कारण की ती गाडी, अरे कस्टमरला द्यायला गाडी नाही, त्याला टेस्ट राईडला कुठली गाडी ती भेटणार आहे बाबो. त्याला बोलून थकलो मी. जाऊ दे, तो व्हिडिओमध्ये बघून खुश होईल. घाटम घाट घाटम घाट घाटम घाट घाटम घाट. डन 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 डन. आपण मुंबईवरनं या खोपोली हायवेने आलो ना का, हे ब्रिज जाऊन द्यायचे. हे ब्रिजच्या खालनं आपण आलो
की आपला जो बाईकवाल्यानं फोर व्हीलरला काय लोणावळ्यात जायला कट आहे ना, या कटमधनं इकडनं आपल्याला जायचं आहे आणि मग पुढे जाऊन एक राईट टर्न आहे, दाखवतो तुम्हाला तो राईट टर्न आला की. आता आपल्याला हा राईट मारायचा आहे, तुम्हाला मी सांगतो, लँडमार्क देतो इकडचा. हे काय माउंट अल्टरा आणि इथं पोस्टर आहे ना दस्तुरी गारमाळ, हे या सगळं लिहिलेलं आहे. आपल्याला इकडनं राईट घ्यायचं आहे, इकडनं असा छोटा रोड चालू होईल. तीन 3.5 किलोमीटर जायचं आहे आपल्याला इकडनं. भाई साहेब एकदम सगळं हेच चेंज झालं. त्या आपण हायवेनी मोठ्या रोडनी येत होतो, आता आपण या छोट्या रोडवर आलो आहे. गाड्या नाही आहेत, आपणच आहे. तिकडे असतील गाड्या. आता सगळे आज संडे आहे बाबा, आज तर ऑक्युपाईड असणार. हां, गाड्या येत आहेत म्हणजे वी आर राईट. गाड्या येत आहेत. रस्ता असाच आहे, आधीमध्ये खड्डे आहेत. याल तर जरा सांभाळून, खडी वगैरे पण आहे मध्ये. ओ माय गॉड, राईटला व्हॅली आहे भाई, मस्त एकदम मस्त. समोर पूर्ण डेड एंड सारखं वाटतंय. बाप रे, बघूया एकदा काय विषय आहे. हो व्हॅली एक नंबर. फोर व्हीलर लागली इकडे म्हणजे इकडंच काहीतरी विषय असणार आहे. यहाँ पे क्या विषय है बाबा. इकडनं वरती जायचं आहे का काय मला समजत नाही आहे. तिकडनं वरती जाऊन काय भेटणार आहे ब्रो. फोर व्हीलर तर लागली आहे तिकडे. बघूया अजून पुढे जाऊन, तर मग पाठी द्यायला लागेल. ओके हा आहे लेफ्ट. ओके हा एवढाच नाही आय गेस. हां, इकडनं असं दिसतोय. आता लेफ्ट कुठं आहे. ओ माय गॉड, मला तर दिसला आहे, कॅमेरा दिसलाय का नाही माहीत नाही, मला तर दिसलेला आहे. पण तो लेफ्ट आय गेस कुठून आहे यार, बघावं लागेल. इकडनं एक क्लिअर व्ह्यू येईल मिनी पॉईंटवरून. ओ भाई साहब, हा तर बेस्ट आहे पॉइंट. हो मिसिंग लिंक मित्रांनो. हा भाई साहब, काय व्ह्यू येतो यार, खतरनाक काही शपथ. अजून एक तिकडनं असं कुठनं तरी व्ह्यू पॉईंट आहे आय गेस, ज्याच्याने पूर्ण व्ह्यू येतो. तिकडे ते आहेत जरा 2-4 पोरं, म्हणून मी थोडं पुढं आलोय. पण इकडनं पण काय जबरदस्त वाटतं यार, एक नंबर. तिकडनं ट्रेन जाते. थांबा मी मोबाईलच्या कॅमेऱ्याने दाखव. हा आहे मोबाईलच्या कॅमेऱ्याने व्ह्यू. बघा इथं मिसिंग लिंक आणि तिकडे ती चालली आहे ट्रेन. क्या बात आहे यार, एक नंबर, एकच नंबर. काय व्ह्यू आहे यार खरंच. तिकडे आपण इकडनं आलो आता. तर लेफ्ट टर्न वगैरे नाही आहे हा, जिथून मी राईट टर्न मारला ना हाच एक मेन रोड आहे. एक लेफ्ट टर्न मला एक वरती रोड जातोय, तिथं जाणं वर्थ आहे का नाही माहीत नाही मला, पण एक वरती पण रोड जातो. पण यार इकडनं एवढं चांगला व्ह्यू दिसत असताना वरती जायची काय गरज आहे. खतरनाक बोलतात ना, खतरनाक व्ह्यू.
तर निघलं मिसिंग लिंकचे आहेत ना. एक फायनल टाईम बघून घ्या. इथून दिसत असेल छोटा 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 थोडासा. खूप मोठा आहे बाय, खूप मोठा. आणि सिरियसली वर्थ होतं आहे ना. सिम्पल आहे, याला काही एवढं हे नाही. पनवेलवरनं आपला खोपोली हायवे म्हणजे जुना पुणे मुंबई हायवे तिकडनं वरती आलं तो आपला एक्सप्रेस हायवेच्या इकडनं आपण कट मारतो. एक्सप्रेस हायवेला जॉईन करायच्या अगोदर कट मारतो. लोणावळ्याला यायचं, तो कट मारला की थोडा वरती यायचं. राईट हँड साईडला एक राईट टर्न दिसेल. त्या कटमधनं जो मधला डिवायडिंग आहे त्या कटमधनं आपण टुवर्ड्स लोणावळा साईडला एंटर झालो की पुढे येऊन पहिलाच राईट मारायचा. तिथे मोठे मोठे पोस्टर्स पण आहे, मी अजून तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. खूप 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 भारी वाटतं बघायला. आणि जेवढी एक्सपेक्ट आम्ही केली होती गर्दी तेवढी नव्हती. थोड्याशाच होत्या गाड्या बिड्या, थोडेसेच होते. इनफॅक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले पण नसतील की एवढं कोणी आहे इकडे. संडे होता म्हणून थोडीशी भीती होती. बट खूप मजा आली, खूप मजा आली. या जरूर जर हायवेने प्रवास करता येतं ती वेगळी गोष्ट आहे. आणि हा एरियल व्ह्यू घेणं वेगळी गोष्ट आहे. ड्रोन उडवला होता, ड्रोन शॉट कसा वाटला नक्की सांगा. खूप प्रयत्न होता माझा तिकडे ब्रिजच्या वरपर्यंत पण न्यायचा माझा प्रयत्न होता, पण ब्रिजच्या जवळपास गेलं आणि आरसीचा आणि ड्रोनचा नेटवर्क इश्यू झाला. इकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. सो त्याला रेंज भेटत नव्हती. तर मग आपल्याला वाटतं इकडनं ते जवळ आहे, पण ते बिलकुल जवळ नाही आहे, खूप लांब आहे ते. तुम्हाला कसे वाटले ड्रोन शॉट मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा. आणि आता बस करूया, एवढंच ठेवूया आजच्या व्हिडिओमध्ये. पुढे काही राईड्सचं वगैरे प्लॅन सध्या नाही आहे. एक प्लॅन होता माझा पण तो काही कारणास्तव बरखास्त झाला आहे. सो तिकडं नाही जाता येत आहे. ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला काय आवडतं आहे नाही आवडतं आहे सगळं सांगा. आणि जरूर या, एकदा तरी जरूर या. मला माहिती आहे खूप जण येऊन गेले असतील, तरी पण जे नाही आले असतील त्यांनी जरूर या. खूप भारी वाटतं बघायला. आणि रात्री मी ऐकलं रात्री आता इकडं बाईकवरती वगैरे यायचं डेअरिंग करणं ॲक्च्युली चुकीचं आहे, कारण की रस्ता बघा पूर्ण जंगलवाला आहे. सो रात्री कारनी येत आहे तर या, बाईकनी तर मी म्हणेन नका येऊ, कशाला रिस्क घेत आहे. कारण की त्याच्यावरती मिसिंग लिंकचं त्या फ्लायओव्हर ब्रिजवरती पूर्ण लाईट वगैरे एकदम मस्त लाईटिंग वगैरे असतं. तर तो पण एक व्ह्यू बघायला येऊ आपण काहीतरी 4 व्हीलरनी जेव्हा येऊ इकडे त्या साईडला तेव्हा. ठीक आहे. सो राईट सेवन बी सेफ गाईज. टाटा बाय बाय अँड टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भाई.